जर आपल्या घरी भाजीचं नसेल तर ही आयत्या वेळेला भाजी करता येते. चणा डाळ, 2 हिरव्या मिरच्या, कांदा, गरम मसाला चिमूटभर, मोहरी, लाल तिखट बऱ्यापैकी, हळद, धने जिरे पावडर, जिरं, मीठ आणि कोथिंबीर. भिजत घातलेली आहे. 2 तासानंतर ही अशी झाली आहे. आता आपण डाळ कांद्याची भाजी तळूया. तेल घालूया. बऱ्यापैकी तेल याच्यात ह्या भाजीमध्ये लागते. तेल जास्त प्रमाणात लागते ह्या भाजीला. तेल तापलेलं आहे. अगोदर मोहरी घालूया. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. आता कांदा घालूया. ह्या भाजीला कांदा भरपूर लागतो. बऱ्यापैकी कांदा घातलेला आहे. मोठे मोठे 3 कांदे घातले आहे. 1 वाटी डाळ आणि 3 कांदे. आणि याला मंद गॅसवर कांद्याला परतून घेऊ 5 मिनिटं. मिरच्या घालू आणि मंद गॅसवर 5 मिनिटं कांदा होऊ देऊ. टाकूया आणि छान कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट परतून घ्या. छानपैकी अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यायचं कांद्याबरोबर. आता डाळ घालूया मिरलेली. तिखट, अर्धा चमचा हळद, धने जिरे पावडर, चिमूटभर गरम मसाला, चिमूटभर सावजी मसाला, मीठ, शिजण्यापुरतं पाणी. डाळ शिजायला 15-20 मिनिटं लागतील.
झाकून मस्तपैकी डाळ शिजू द्यायची. डाळ आपली शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालायची. डाळ शिजलेली आहे, कोथिंबीर घातली आणि गॅस बंद केला. भाजी असे छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या सावची ऑथेंटिक रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा.